नंबर 51 बघूत. क्वेश्चन नंबर 51 पासून क्वेश्चन नंबर 65 पर्यंत हे राज्यशास्त्र किंवा पॉलिटीवर आधारित आहेत. क्वेश्चन नंबर 51 बघा. भारत सरकार कायदा 1935 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, या कायद्यात प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. तर या कायद्यामध्ये ती तरतूद होती का? तर या कायद्यामध्ये ती तरतूद होती. हे करेक्ट आहे की या कायद्यात प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती, परंतु ते काही कधीच स्थापन नाही झालं त्यावेळेस. ठीक आहे, स्थापन नाही. का नाही झालं? तर संस्थानांनी त्याला विरोध केला, सामील व्हायलाच त्यांनी नकार दिला. त्यामुळं हे विधान करेक्ट आहे, पण स्थापन नाही झालं. सेकंड, 11 पैकी 10 प्रांतांमध्ये द्विसदनीय किंवा द्विग्रही कायदे मंडळाची तरतूद करण्यात आली. तर हे विधान चूक आहे. 10 प्रांतामध्ये नाही, तर ती या 35 कायद्याने 6 प्रांतामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे. आता भारतीय परिषद, इंडिया काउन्सिल. आता ही इंडिया काउन्सिल जी आहे ही 1935च्या कायद्याने रद्द करण्यात आलेली होती. जी 1857च्या नंतर किंवा जो कायदा आला 58चा कायदा, त्या कायद्याने ही निर्मिती केलेली संस्था होती इंडिया काउन्सिल. तर ही या कायद्याने रद्द करण्यात आली. आता प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार पद्धती सुरू करण्यात आली. तर हे बरोबर आहे काय की रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट प्रांतांमध्ये निर्माण करण्यात आलं. तर जर प्रांतांमध्ये जर कायदे मंडळ निर्मिती केली असेल, प्रांतांना आपल्याला माहिती आहे की याच कायद्याने केंद्र आणि राज्य सूची आलेले आहेत, समवर्ती सूची आले आहेत, त्याचा विषयाची विभागणी झालेली आहे, अधिकाराची विभागणी झालेली आहे. त्याचबरोबर प्रांतांमध्ये जे उत्तरदायी सरकार, कुणाला उत्तरदायी? तर प्रांतांमध्ये निर्माण झालेल्या कायदे मंडळाला ते उत्तरदायी सरकार स्थापन करण्यात आलं किंवा सुरू ती पद्धत, उत्तरदायी सरकाराची पद्धत सुरू झालेली. आपलं विधान विचारलेलं काय की बरोबर नाही. तर कुठले बरोबर नाही? ब आणि क हे दोनच विधाने बरोबर नाहीत. म्हणजे काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 52 बघा. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे पुढीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही? आता ही 42वी घटना दुरुस्ती जी आहे याला मिनी कॉन्स्टिट्यूशनही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मिनी कॉन्स्टिट्यूशन. आता हे मिनी कॉन्स्टिट्यूशन याच्या आधी स्वर्णसिंग कमिटी होती. त्या स्वर्णसिंग कमिटीनी काही रिकमेंडेशन्स केल्या होत्या. त्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यामध्ये खूप सारे प्रोव्हिजन्स किंवा खूप साऱ्या गोष्टींमध्ये दुरुस्ती केलेली आहे. पण जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी बघूयात. जसं की घटनेचा सरनामा आहे. या सरनाम्यामध्ये या घटना दुरुस्तीनुसार 3 शब्द ॲड करण्यात आले. कुठले 3 शब्द ॲड करण्यात आले? एक म्हणजे काय? समाजवाद हा शब्द त्यात आणला. त्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता, हे 3 शब्द या कॉन्स्टिट्यूशन मिनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये आले किंवा 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये ॲड करण्यात आली. सेकंड थिंग म्हणजे काय की राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही बदल करण्यात आला. राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये 3 गोष्टी ॲड केल्या. परत 3 गोष्टी कुठल्या ॲड केल्या? एक आहे समान न्याय प्लस कायदेविषयक निःशुल्क सेवा. सेकंड गोष्ट कुठली ॲड केली की उद्योग स्थापनेमध्ये कामगारांचा सहभाग ॲड केला. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती काय केली की पर्यावरण, वने व वन्यजीव यांचं संरक्षण, ह्या राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 3 गोष्टी ॲड केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ही ॲड करण्यात आली 42व्या घटना दुरुस्तीने. आता ही तरतूद केली नाही असं विचारले. आता घटना दुरुस्ती न्यायिक पुनरावलोकनाच्या व्याप्तीबाहेर ठेवण्यात आली. तर हे केलं होतं का? तर हे त्यांनी केलेलंच होतं. लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षापासून 6 वर्षपर्यंत वाढवण्यात आला. हे पण केलेलंच होतं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. हे पण करण्यात आलेलं आहे. आता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 व 21 मध्ये हमी दिलेले मूलभूत हक्क निलंबित करता येणार नाहीत. तर ही 42वी घटना दुरुस्तीची तरतूद नव्हती, तर ही 44व्या घटना दुरुस्तीची तरतूद होती. त्यामुळं 42व्या घटना दुरुस्तीने कोणती तरतूद केली नाही असं जर प्रश्न असेल त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4, कारण ही 44व्या घटना दुरुस्तीने केलेली तरतूद आहे. क्वेश्चन नंबर 53 बघा. खालील विधाने विचारात घ्या. सरकार या आयोगाच्या शिफारसीनुसार व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारने 1990 मध्ये आंतरराज्यीय परिषदेची स्थापना केली. सेकंड, आंतरराज्यीय परिषदेचे पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात. थर्ड, आंतरराज्य परिषद केंद्र राज्य, केंद्र संघ राज्य प्रदेश आणि राज्य यांच्यातील समस्यावर शिफारस करू शकते.
आंतरराज्य परिषद ही वैधानिक संस्था आहे, म्हणजे स्टॅट्युटरी आहे. तर लक्षात घ्या की आंतरराज्य परिषद, त्याला आपण इंटरस्टेट काउन्सिल म्हणतो. तर इंटरस्टेट काउन्सिल जी आहे ही वैधानिक संस्था नाही, तर ही कॉन्स्टिट्यूशनल आहे, संविधानिक संस्था आहे. ठीक आहे, संविधानिक संस्था आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ड चूक आहे. आता ड चूक आहे, ड बरोबर कुठे आहे? इथे ड बरोबर आहे, त्यामुळे 4 येणार नाही आणि 3 ही येणार नाही. ठीक आहे. आता त्यानंतर ही इंटरस्टेट जी काउन्सिल आहे, सरकारी समितीनीच हे रिकमेंड केलं होतं की हे असं असायला पाहिजे. ही संविधानिक संस्था आहे. कुठल्या कलमानुसार आहे? अंडर आर्टिकल 263. 263च्या अंडर ही संस्था स्थापन केली गेलेली आहे. ही कधी स्थापन केली गेलेली आहे? तर 90च्या ह्याच्यामध्येच केलेली आहे. याच्यामध्ये पंतप्रधान, त्याचे अध्यक्ष असतात, प्लस त्याच्यामध्ये 6 गृहमंत्र्यासहित 6 कॅबिनेट मंत्री सदस्य असतात, जे पंतप्रधान 5 सदस्य बाकीचे जे आहेत त्याचं नामनिर्देश करतात, प्लस सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतात किंवा जिथं विधानसभा आहे, जिथं मुख्यमंत्री आहेत ते असतात, आणि जे युटीज आहेत तिथले प्रशासकीय अधिकारी किंवा तिथलं जे प्रशासक आहेत ते याचे सदस्य असतात. ठीक आहे. तर त्यामुळे हे करेक्ट आहे. पंतप्रधान अध्यक्ष असतात, हेही करेक्ट आहे. आणि याचं मेन पर्पज जे आहे ते केंद्र संघ राज्यांच्यातील समस्या शिफारस करू शकते, तर हे पण करेक्ट आहे. म्हणजे करेक्ट काय ते अ, ब, क हे 3 करेक्ट आहेत आणि फक्त ड जे आहे ते चुकीचं आहे. असं कुठे मिळतं आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळतं. बघा क्वेश्चन नंबर 54 बघा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? काय विचारले? सत्य नाही. आता बघा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सदस्यांची संख्या ऑब्जेक्टिव्ह आहे 78 आहेत, हे करेक्ट आहे. धनविधेयक फक्त विधानसभेत सादर करता येते, विधान परिषदेमध्ये सादर नाही करता येत. बरोबर आहे. साधारण विधेयक आणि धनविधेयक, साधारण विधेयक तुम्ही दोन्हीकडे ठेवू शकता, पण धनविधेयक तुम्हाला विधानसभेतच सादर करावं लागतं, हे पण करेक्ट आहे. सामान्य विधेयकाबरोबरच धनविधेयक संमत करण्याचा अंतिम अधिकार हा विधान परिषदेला आहे. ठीक आहे. तर हे काही नाही, हे खोटं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे चुकीचं आहे. विधान परिषद सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होत नाही, हे करेक्ट आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की जो मतदार असतो तो मतदार, ठीक आहे, संसदेमध्ये निवडून आलेले, दोन्ही सभागृहामध्ये निवडून आलेली जी लोकं आहेत ते मतदार असतात, आणि प्लस ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा आहे तिथे निवडून आलेली जी लोकं आहेत, नॉमिनेटेड नाही. ठीक आहे. संसदेमधलेही नॉमिनेटेड नाहीत, जे निवडून आले तेच फक्त याचे मतदार असतात. तर ते म्हणताय की सत्य कुठलं नाही? तर पर्याय क्रमांक 3. तर 54चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. 55 बघा. एकग्रही विधिमंडळात, विधानसभेत किंवा द्विग्रही विधिमंडळात दोन्ही ग्रहांनी संमत केलेले प्रत्येक विधेयक पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मान्यतेसाठी राज्यपालाला सादर केले जाते, त्यावेळी त्यांच्याकडे खालीलपैकी कोणते पर्याय असतात? आता बघा की राज्यपालांकडे एखादं विधेयक गेलं, त्याच्यानंतर त्याच्यावर कुठले कुठले ते निर्णय घेऊ शकतात, तेच त्यांनी 4 दिलेले आहेत. ते फक्त आपल्याला टेस्ट करायचे. तो विधेयकाला मान्यता देऊ शकतो व ते विधेयक कायदा बनते, हे बरोबर आहे की त्यांनी मान्यता दिली की त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. तो विधेयकाला मान्यता देणे राखून ठेवू शकतो आणि त्यामुळे विधेयकाचा अंत होतो, तो कायदा बनत नाही, हे खरं आहे की ते स्वतःकडेच ठेवू शकतात. काळाचं कुठलंही बंधन नाही आहे त्यांच्यावर, त्यामुळे ते अंत होतो आणि तो कायदा बनणार नाही. तो विधेयक पुनर्विचारार्थ गृहाकडे पाठवू शकतो, करेक्ट आहे. ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो, हेही विधान करेक्ट आहे. ठीक आहे. ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 56 बघा. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? आता याच्यामध्ये बघा की डाव्या बाजूला काही तारका दिल्यात आणि उजव्या बाजूला त्याच्याबद्दलचं काही त्या तारकाचं महत्त्व दिलेलं आहे. आता ही जवळजवळ ह्या तारका सगळ्या आपल्या जेव्हा घटना किंवा संविधान बनत होतं त्यावेळेसचा हा घटनाक्रम आहे, म्हणजे त्यावेळेच्या महत्त्वाच्या काही डेट्स विचारलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की कॅबिनेट मिशनच्या ठरावानुसार काय झालं की भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली. ती कधी करण्यात आली? नोव्हेंबर 1946 साली करण्यात आली. आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये पहिली बैठक झाली संविधान सभेची, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 संविधानच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला, हे पण करेक्ट आहे. संविधान सभेच्या भारताच्या राष्ट्रकुल सदस्याला मान्यता दिली, हे पण करेक्ट आहे. 26 जानेवारी 1950 संविधान सभेचे अखेरचे सत्र झाली, तथापि संविधान सभा संपुष्टात आली, ही विधान चूक आहे. इथपर्यंत करेक्ट आहे. हे शेवटचं होतं याच डेटला किंवा याच्या आधीच डेटला 24 जानेवारी 1950ला याच सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे, राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती पदावर, म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. आता ही संविधान सभा संपुष्टात आली का? नाही. ठीक आहे, हे संविधान सभेचं अखेरचं सत्र होतं, पण ती सभा नाही संपुष्टात आली. ती सभा कंटिन्यू राहिली 1951-52 पर्यंत. कधीपर्यंत? 1901, म्हणजे भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जोपर्यंत होत नव्हत्या तोपर्यंत याच संविधान सभेनं भारताची हंगामी संसद म्हणून काम केले. हंगामी संसद म्हणून काम केले. ठीक आहे, आणि त्यानंतर ती विसर्जित झालेली जेव्हा पहिली निवडणूक झाली त्यानंतर. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की हे संविधान सभेचा जो टायमिंग आहे जो चाललं, तर ते किती दिवस चाललं सगळं? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. म्हणजे संविधान सभेचं पूर्ण जे कामकाज आहे ते किती दिवस चाललं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. क्वेश्चन नंबर 57 बघा. भारतीय न्यायिक सक्रियतामध्ये काय समाविष्ट करण्यात येईल? न्यायिक सक्रियता म्हणजे नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि समाजात न्यायाला चालना देण्यासाठी न्यायसंस्थेनं स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणे. करेक्ट आहे. ठीक आहे, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ही संकल्पना कोणी आणली? तर VR कृष्णा अय्यर, डॉक्टर PN भगवती यांनी भारतीय न्यायिक सक्रियता पाया घातला. तर हे करेक्ट आहे. न्यायिक सक्रियता ही संकल्पना जनहित याचिका या संकल्पनेशी निगडीत आहे. तर हे पण करेक्ट आहे की ही याच्याशीच निगडीत आहे. आपण लास्ट टेस्टमध्ये जनहित याचिकेवर क्वेश्चन विचारला होता, ज्याला आपण PIL म्हणतो. ठीक आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. त्यावेळेस मी सांगितलं होतं की ह्या 2 गोष्टी तिथूनच इव्हॉल्व झाल्यात. न्यायिक सक्रियता या संकल्पनेचा उगम आणि विकास भारतात नाही झालेला, हा अमेरिकेत झालेला आहे. हा कुठे झालेला आहे? अमेरिकेत. त्यामुळे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. करेक्ट विधान कुठले आहेत? A, B आणि C. याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 58 बघा. खालीलपैकी कोणते विधाने भारतीय संविधानात तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे? पहिलं, पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. हे अध्यक्ष असतात हे बरोबर आहे, पण याची तरतूद संविधानात नाही आहे. प्रश्न आहे की भारतीय संविधानात समाविष्ट केलेली तरतूद. सेकंड आहे, संयुक्त जबाबदारीच्या कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी तत्वानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतमतांतरे असले तरी मंत्रिमंडळाचे निर्णय कॅबिनेट मंत्री व इतर मंत्र्यांवर बंधनकारक असतात. करेक्ट आहे. सेकंड, सार्वजनिक सेवांच्या संदर्भात खटल्यापूर्वी अनिवार्यपणे विवाद समोपचाराने मिटवण्यासाठी व तडजोड करण्यासाठी कायमस्वरूपी लोक अदालत ही यंत्रणा स्थापन करण्यात आली. आता ही यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पण हे संविधानिक नाही आहे. ठीक आहे, ही यंत्रणा कशी स्थापन करण्यात आलेली आहे? तर याला कायद्याचं बॅकिंग देऊन. तो कायदा 1987 साली आला. त्या कायद्याचं नाव काय? तर न्यायिक सेवा प्राधिकरण. न्यायिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 या कायद्याने आलेलं आहे. त्यामुळे हे काही संविधानिक नाही. संविधानिक इथे एकच गोष्ट आहे, पर्याय क्रमांक 2. बघा, क्वेश्चन नंबर 59. खालील विधाने विचारात घ्या. संविधानात 74वी घटना दुरुस्ती करून 11वी अनुसूची जोडण्यात आली. यात 29 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता संविधानात ॲक्च्युली ही 74वी घटना दुरुस्ती नव्हती, तर ही 73वी होती. ठीक आहे, त्यामुळे पहिलं विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे. 73व्या ब विधान बघा. 73व्या घटना दुरुस्ती होण्यापूर्वी पंचायत राजमध्ये कर्नाटक, ओरिसा, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात महिलांना आरक्षण होते. तर बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आरक्षण कधी आलेलं आहे. ठीक आहे, तर हे करेक्ट आहे. सेकंड, कलम 243E हे करेक्ट नाही आहे. ठीक आहे, इथं काय पाहिजे होतं? हे ZE असतं तर हे करेक्ट असतं, तर पण हे करेक्ट नाही आहे. नेक्स्ट आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष महिलांसाठी राखीव असणाऱ्या पदावरील महिलेवर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी 203 बहुमत. हे पण करेक्ट नाही आहे. ते 203 बहुमत नाही तर बहुमत किती लागतं? 304 बहुमत लागतं. ठीक आहे, तर हे दोन्ही विधान, हे 3 विधान चुकीचे आहे. फक्त ब करेक्ट आहे, पण फक्त ब करेक्ट असलेलं असं ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपण कॅन्सल करतोय. ठीक आहे, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 49. ठीक आहे, इथं प्रिंट मिस्टेक आहे. इथं ई नाही, तर इथं ZE पाहिजे होतं, तर हा प्रश्न करेक्ट होता. क्वेश्चन नंबर 60 बघा. सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपातीपणे कार्य करता यावे यासाठी संविधानात खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या? पहिलं, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीची पद्धत. करेक्ट आहे. सेकंड, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या कार्यकालाची हमी असते. इथपर्यंत करेक्ट आहे. त्यांना कोणत्याही कारणासाठी, आता इथे बघा, कोणत्याही कारणासाठी पदावरून काढता येत नाही. हे विधान चुकीचं आहे. कोणत्याही कारणासाठी नाही. ठीक आहे, कधी काढता येतं? जे संविधानामध्ये
मेन्शन आहे, जे संविधानामध्ये सांगितलेली जी कारणं आहेत त्या कारणांनी आणि त्याच प्रक्रियेने यांना काढता येतं. त्यामुळे हे विधान कसं आहे, हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर स्थिर सेवापूर्ती करेक्ट आहे. त्यानंतर न्यायाधीशाच्या वागणुकीवर संसद सोडून चर्चा करण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. तर संसदेमध्येही बंदी आहे या चर्चेसाठी. फक्त त्यांना चर्चा कधी करता येते, जेव्हा न्यायाधीशावर महाभियोग केल्यानंतर किंवा इम्पिचमेंट केल्यानंतर किंवा त्यांना न्यायाधीशांना जर आपल्याला काढायचं असेल तर आणि तरच याची चर्चा संसदेमध्ये होते, अन्यथा नाही. संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व अधिकार क्षेत्र कमी करण्याचा अधिकार नाही, करेक्ट आहे. मात्र संसद त्याच्यात वाढ करू शकते, हे करेक्ट आहे. म्हणजे स्टेटमेंट फक्त अ, क आणि ई करेक्ट आहे. तर अ, क आणि ई कुठे मिळते आपल्याला, पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळते. क्वेश्चन नंबर 61 बघा. कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना ब्रिटिश परंपरेतून स्वीकारली गेली असून कायद्यापुढे समानता ही संकल्पना अमेरिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. तर ही उलटं वाक्य, त्यामुळे हे विधान चूक आहे की कायद्याचे समान संरक्षण हे ब्रिटिश परंपरेतून नाही, तर हे अमेरिकन संविधानातून. अमेरिकन संविधान आणि कायद्यापुढे समानता ही संकल्पना ब्रिटिश परंपरेतून आलेली आहे, ब्रिटिश परंपरेतून. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे. भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता हा नियम निरपेक्ष नाही, तर हे बरोबर आहे की इथं ॲब्सोल्यूट नाही कायद्यापुढे समानता. काही विशेष केसेसमध्ये ती समानता आपल्याला दिसत नाही. की आर्टिकल 14 काय सांगतं की भारतीय राज्य किंवा भारतीय प्रदेशातल्या कुठल्याही नागरिकाला राज्य कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचं संरक्षण, समान संरक्षण नाकारू शकत नाही. ठीक आहे. तर त्यामुळं हे अंडर आर्टिकल 14. आता भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता ही नियम निरपेक्ष नाही आहे, ठीक आहे, ॲब्सोल्यूट नाही आहे. ॲब्सोल्यूट तुम्हाला सगळंच नाही, काही अपवाद आहे. जसं की समजा राष्ट्रपती आहे, राज्यपाल आहे, त्यांना काही कर्तव्य पार पाडण्यासाठी व्यक्ती म्हणून त्यांना नाही येत त्या पावर्स, पण त्या पदावर बसल्यामुळे त्या गोष्टींना त्यांना सूट आहे. केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण या कारणामुळे राज्य कोणत्याही नागरिकाविरोधात भेदभाव करणार नाही. तर हे पण कसं आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, हे पण कसं आहे, करेक्ट आहे. आता त्यांनी विचारलं आहे काय, वरीलपैकी कोणते बरोबर नाही असा प्रश्न आहे. तर अ बरोबर नाही, ब आणि क बरोबर आहे. तर मग काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. 61 यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. 62 बघा. भारतीय केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. त्यांनी विचारले चुकीचं विधान. संविधानाचा भाग 14 मधील 315 ते 323 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची संरचना, सदस्यांची नियुक्ती, पदच्युती, इतर तपशीलवार तरतुदी आहेत, करेक्ट आहे. त्यानंतर संविधानाने केंद्रीय लोकसेवा आयोगातील सदस्य संख्या अध्यक्षसह 9 ते 11 सदस्य सांगितले, तर हे चूक आहे. हे संविधानाने फक्त एवढं सांगितलं की केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत किंवा सदस्य आहेत त्यांची सेवा शर्ती असतील किंवा त्यांची नेमणूक असेल, तर ती नेमणूक कुणाच्या मर्जीवर आहे, तर तो राष्ट्रपतीचा विवेकाधिकार आहे. राष्ट्रपतीच्या विवेकाधिकार आहे, ठीक आहे, राष्ट्रपतीच्या मर्जीवर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण यापैकी जो अगोदर होईल तो करेक्ट आहे. भारत सरकार कायदा 1919 नुसार 1926 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली, हे करेक्ट आलं. आणि राज्य लोकसेवा आयोगाची जी स्थापना आहे, जो आपण पहिला प्रश्न आज बघितला होता पॉलिटिक्सचा, की 1935च्या कायद्याने आली, ठीक आहे. 2 किंवा अधिक राज्यांसाठी जर राज्य लोकसेवा आयोगाची नेमणूक करायची असेल तर ती नेमणूक कुठल्या कायद्यानुसार होते, 1935चा कायदा. क्वेश्चन नंबर 63 बघा. खालीलपैकी कोणती पदे लाभाची मानली जात नाहीत. खालीलपैकी कोणती पदे लाभाची मानली जात नाहीत. आता बघा की असा उल्लेख आहे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्री, केंद्रातील किंवा राज्यातील मंत्रीपद ही लाभाची पदं मानली जात नाहीत. म्हणजे काय, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मंत्री केंद्रातील किंवा राज्यातील, मग मुख्यमंत्री आला, ही लाभाची पदे आहेत का, ही लाभाची पदे नाहीत. मग विधानसभा सभापती आणि लोकसभा सभापती हे लाभाची पद म्हणून कन्सिडर केली जातात. अ, ब, ड आणि एफ कुठं दिसते आपल्याला, अ, ब, ड आणि एफ. तर असं आपल्याकडे ऑप्शन नाही, ठीक आहे. त्यामुळे हा पण प्रश्न आपण काय करतोय, कॅन्सल करतोय. 64 बघा. लोकसभेच्या सभापतीला खालीलपैकी कोणत्या स्रोताकडून अधिकार व कार्य मिळतात. तर
लोकसभा सभापती जो लोकसभा स्पीकर आहे त्याला पॉवर्स कुठून मिळतात कार्य करण्यासाठी, तर ते भारतीय संविधान तर आहेच, संसदीय परंपरा पण आहे आणि लोकसभेच्या कामकाजाची पद्धती आणि प्रक्रिया यांचे नियम, तर हे तिन्ही घटक आहेत. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे, वरील सर्व यायला पाहिजे. 65 बघा, खालीलपैकी राज्याच्या निर्मितीची चुकीची जोडी ओळखा. मणिपूर 72 करेक्ट आहे, त्रिपुरा 72 करेक्ट आहे, मेघालय इथे 72च हवं होतं. ठीक आहे, हे चुकीचं आहे, कारण मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय हे तिन्ही राज्य जी आहे ती 72ला स्थापन झालेली आहेत. ठीक आहे, हे 19वे राज्य होतं, हे 20वं होतं, हे 21वं होतं. ठीक आहे, हे 20वं, 19, 20 आणि हे 21 होतं. आणि अरुणाचल प्रदेश जे आहे हे 1987 साली अस्तित्वात आलेलं आहे. आता अरुणाचल प्रदेश जे आहे हे एकटं अस्तित्वात नाही आलं, तर तिथं मिझोरम आणि गोवा हे 1987लाच अस्तित्वात आलेले आहे आणि 1975 साली सिक्कीम आलेलं आहे. 1975 साली जे आहे ते सिक्कीम आलेलं आहे. आता हा 21 होता, सिक्कीम हा 22वा, अरुणाचल प्रदेश 23वा, त्यानंतर 24 जे आहे ते 23 जे आहे ते मिझोरम, 24 जे आहे ते अरुणाचल प्रदेश आणि 25वं जे राज्य होतं 1987ला आलेलं तो होतं गोवा.